नमस्कार, मी राजेंद्र कोंढरे. गेली अनेक वर्ष आरक्षणाच्या विविध विषयात आणि कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये न्यायालयीन प्रकरणं अनेक हाताळलेला मी एक साधा कार्यकर्ता राजेंद्र कोंढरे, अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ. कुणबी ह्या अनुषंगानं राज्यभरामध्ये ह्यापूर्वी 2006-08 या ठिकाणी प्रमाणपत्रावरनं अनेक वादळं झालेली होती आणि त्या वादळामध्ये औरंगाबाद खंडपीठ, आत्ताचं संभाजीनगर, यांनी दिलेल्या एका निर्णयामुळं कुणबी प्रमाणपत्र पूर्ण राज्यात बंद झालेलं होतं. मग त्यावेळेस न्यायमूर्ती संभाजी शिंदे यांनी कोल्हापूरच्या उपमहापौराच्या केसमध्ये दिलेल्या निर्णयाचं अनुसरून मग आम्ही ते पुनश्च एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन करून, प्रेझेंटेशन करून पुण्यामध्ये पहिलं प्रमाणपत्र परत सुरू करून घेतलं आणि ती राज्यभर निर्गमित झाली. 2017मध्ये 2 अधिसूचना, ज्याच्यामध्ये ब्लड रिलेशन असेल तर त्याला अधिकची कागद न बघता त्याला प्रमाणपत्र द्यावं, त्यानंतर ज्यांची नोंद कू आणि कून आहे यांनासुद्धा कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशा प्रकारचा एक GR त्या ठिकाणी काढला. त्या अगोदर 1 जून 2004ला आपले तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या काळातसुद्धा मराठा कुणबी आणि कुणबी मराठाचा GR. ही पार्श्वभूमी यासाठी सांगितली की ह्या विषयाशी आमचा संबंध पहिल्यापासून आहे. आज काय झालेलं आहे की महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये OBC वर्सेस मराठा अशा प्रकारचं एक वातावरण 10 ते 20 मंडळी जाणीवपूर्वक केली करतायत आणि त्यामध्ये 2 समाजात तणाव निर्माण होऊन आपली वस्तुस्थिती नेमकी काय आहे हे न पाहता सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांच्या आधारावर समाजामध्ये संभ्रम आणि चिंतेचं वातावरण पसरवलं जात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष वस्तुस्थिती सांगण्यासाठी हा मी व्हिडिओ केलेला आहे. आपल्याकडे मराठवाड्यामध्ये यापूर्वी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचं प्रमाण एकदम नगण्य म्हणजे अल्प होतं. 1986 ते 2023 या 37 वर्षाच्या काळामध्ये केवळ 2363 म्हणजे 1.31 आणि त्यानंतर न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती आणि एकनाथ शिंदे सरकारने केलेल्या शिफारशीनुसार 10 महिन्यामध्ये 98.69% म्हणजे जवळपास 1,66,613 कुणबी प्रमाणपत्र ही प्रॉपरली मराठवाड्यामध्ये वितरित झाली. त्यापूर्वी मराठवाड्याच्या अगोदर उर्वरित महाराष्ट्रामध्ये जो नागपूर डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजन आहे, कोकण डिव्हिजन आहे, पुणे डिव्हिजन आहे आणि नाशिक, ह्या सर्व ठिकाणी नियर अबाउट 38 ते 39 लाख प्रमाणपत्र ही कुणबीची वितरित झालेली होती. ती 1986 ते 2023 पर्यंत. आणि ह्या कुणबी प्रमाणपत्रामध्ये जे काही आत्ता वातावरणामध्ये की मराठा समाज हे सगळं OBC मधलं उरबडून नेतो, ही वस्तुस्थिती तशी नसून आत्ता मी सांगितल्याप्रमाणे नागपूर डिव्हिजन, त्यानंतर अमरावतीचे काही जिल्हे डिव्हिजनमधले, मुंबई म्हणजे संबंध कोकण, ह्या ठिकाणचे जे कुणबी आहेत हे कुणबी मराठा समाजाशी नातेसंबंध फारसे रिलेट करत नाहीत अपवाद वगळता. परंतु पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक डिव्हिजनमध्ये बहुतांश नोंदी ह्या मराठ्यांच्या कुणबी म्हणून आहेत आणि राहिलेल्या ज्या नोंदी नव्हत्या त्या जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर शिंदे सरकारने नेमलेल्या शिंदे समितीच्या मार्फत त्या शोधल्या गेल्या आणि त्या शोधून त्याच्यामार्फत मराठवाड्यामध्ये आज रोजी जवळपास जी आत्ता माझ्याकडे आकडेवारी उपलब्ध आहे की 3,11,287 प्रमाणपत्र ही कुणबीची त्या ठिकाणी वितरित झालेली आहेत आणि त्यापैकी 15,820 लोकांना शैक्षणिक प्रमाणपत्र ही व्हॅलिड झालेली आहेत आणि जी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी ज्यांनी मिळवली अशी 37 होती आणि इतर 205. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये 3,11,287 पैकी जे अर्ज आले त्या अर्जांपैकी 15,820 जेव्हा व्हॅलिड झाले त्यावेळेस रिजेक्शनचं प्रमाण हे फक्त 53 आहे. म्हणजे कुणबीचंच नाही तर OBCच्या असू, SC/STच्या असू, एकूण जेवढे प्रस्ताव दाखल होतात त्याच्यापैकी 1% आतमध्ये हे रिजेक्शनचं प्रमाण 3 कारणांमुळे प्रामुख्यानं होतं की तुमची वंशावळ प्रॉपर जुळलेली नसणे किंवा फ्रॉड डॉक्युमेंट जर जोडलेलं असेल ते तपासणीमध्ये सापडतं आणि तिसरी गोष्ट, ह्याला कोणी जर हरकत घेतलेली असेल तर ती हरकतीचे जे मुद्दे आहेत ते पुराव्याच्या आधारे खोडले तर ही क्वासी ज्युडिशियल म्हणजे अर्धन्यायिक व्यवस्था असते, जात पडताळणी समिती, ही जात पडताळणी समिती त्याच्यावर निर्णय देते आणि मग ह्या निर्णयाच्या विरुद्ध लोकांना त्रास होतो हायकोर्टामध्ये जाण्यासाठी. म्हणून
आम्हीच मंडळींनी गेल्या 1.5 वर्षापासून सरकारकडे मागणी करतोय की याच्यामध्ये एक रिव्ह्यू या ठिकाणी व्हायला पाहिजे, कारण हायकोर्टामध्ये केस टाकल्यानंतर 5-5, 7-7 वर्ष आणि प्रचंड प्रमाणात फी जाते. त्यामुळे ती रिव्ह्यू कमिटी अशा प्रकारची आता राज्य शासनाकडनं प्रस्तावित होत आहे, लवकर ती अस्तित्वात येईल. सगळ्यात मूळ मुद्दा असा आहे की आज मी काही नावं घेत नाहीत, परंतु एखादं स्टेटमेंट जरांगे पाटलांकडनं झाल्यानंतर जाणीवपूर्वक एक 15 ते 20 लोक हे त्याला रिॲक्शन देतात. त्यामुळं कुणबी प्रमाणपत्र हा राज्याचा मुख्य प्रश्न झाला अशा प्रकारचं एक वातावरण आणि त्याच्यातनं समाजामध्ये कलुषित वातावरण करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. तुम्हाला या सगळ्या आकडेवारीवरून एक लक्षात येईल की राज्यामध्ये गेल्या 2.5-3 वर्षामध्ये म्हणजे 2023 ऑक्टोबर ते आज 31/7/26 पर्यंत एकूण प्रमाणपत्र जी दाखल झालेली होती ती पडताळणीसाठीची 2,96,246 आणि त्यापैकी 2,59,844 हे पडताळणी झाले आणि फक्त 219 नामंजूर झालेले. त्यामुळं अनेक लोक सांगतात की 80% रिजेक्ट होणार, 90% ही अफवा आहे. ज्याची नोंद प्रॉपर आहे, ज्याची वंशावळ प्रॉपर आहे, अशा व्यक्तींना सुप्रीम कोर्टाच्या जे काही माधुरी पाटील वर्सेस आदिवासी विभाग ठाणे यांच्या संबंधातली जी केस झाली, ज्याच्यावरून महाराष्ट्रामध्ये व्हॅलिडिटी कमिट्यांची स्थापना झाली, त्या न्यायालयीन निर्णयामध्ये एक स्पष्ट म्हटलेलं आहे की जो अर्जदार आहे त्यांनी जातीचा पुरावा स्वतः सिद्ध करून त्याची वंशावळ जुळवली आणि त्याचे जे पूर्वज आहेत त्या पूर्वजाकडनं जात खाली येते. त्यामुळं ते जातीचे पुरावे, महसुली पुरावे, शैक्षणिक पुरावे जोडून जर तुम्ही अर्ज केला तर ती जात पूर्वजाकडनं असल्यामुळं त्याचं जुने डॉक्युमेंटला प्रोबेटिव्ह व्हॅल्यू म्हणून ते धरल्यानंतर ते जात प्रमाणपत्र देण्याची तरतूद त्या निकालामध्ये झालेली आहे. त्यालाच अनुसरून आपल्याकडे राज्यामध्ये राज्याचा जो जात प्रमाणपत्र देण्याचा आणि पडताळणीचा सन 2000चा कायदा आहे, त्यानंतर 2012मध्ये त्याचे रूल्स आले, त्यानंतर 17मध्ये त्याच्यात अमेंडमेंट झाली आणि शेवटची अमेंडमेंट ही 2024मध्ये त्या ठिकाणी झालेली आहे. त्याप्रमाणे जवळपास 48 पुरावे हे जात प्रमाणपत्रासाठी तुम्हाला प्रॉपरली धरले जातात. म्हणून आत्ता सरसकट मराठा समाजाचं कुणबीकरण हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, कारण आत्ता जे काही ओबीसीचं आरक्षण आपल्या स्टेटमध्ये आहे ते फक्त 19% आहे. ह्या 19%च्या आरक्षणामध्ये आत्ता जवळपास 450च्या आसपास जाती आहेत. त्यातल्या 100 ते 150-200 जाती ह्याच आत्ता मुख्य प्रवाहात आहेत. उर्वरित जातींचा मागमूससुद्धा त्याच्यामध्ये दिसत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने केंद्रातल्या 27% ओबीसी आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचा प्रस्ताव तयार करून तो न्यायमूर्ती रोहिणी कमिशनला त्याचं अहवाल मागवला होता. तो अहवाल रिकमेंडेशननुसार आमच्याकडे असलेल्या माहितीप्रमाणे माननीय राष्ट्रपतींच्याकडे तो मंजुरीसाठी प्रलंबित आहे. जर तो उद्या SC/STचं जसं उपवर्गीकरणाचे निर्णय आता सध्या सुरू आहेत त्याच पद्धतीवर ओबीसीचं उपवर्गीकरण झालं तर त्या 27%चे 3 ते 4 तुकडे होतील. त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये अगोदरच 32% ओबीसी आरक्षणाचे 6 तुकडे झालेलेच आहेत आणि त्या तुकड्यांमध्ये आता हे जे 19% आरक्षण आहे त्या 19% आरक्षणामध्ये ज्या ज्या जातींनी जास्त लाभ घेतला त्यांना एका बॉक्समध्ये ठेवलं जाईल आणि ज्यांना कमी मिळाला असे 3 बॉक्स त्याच्यामध्ये साधारणतः प्रस्तावित होऊ शकतात. त्यामुळं सरसकट मराठा समाजाने सगळ्यांनीच कुणबी प्रमाणपत्र हे मिळू शकत नाही, कारण ह्याच्यातलं कायदेशीर वास्तव असं आहे की ज्यांची नोंद आणि वंशावळ जुळते त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे आणि उर्वरित लोकांच्या कास्ट सर्टिफिकेटवर हे मराठा आहे आणि त्यांचं पूर्वी पण मराठा आहे, त्यांची नोंद मराठा आहे, त्यांना आज रोजी SC/BC आरक्षण लागू आहे, केंद्रात EWS लागू आहे. भविष्यामध्ये आत्ता जी सुनावणी सुरू आहे त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाच्या विषयाच्या अनुषंगाने जर मराठा समाजाचं आरक्षण हे नाही टिकलं तर दुसरा पर्याय आपल्याला EWSचा आहे. त्यामुळे 2 ऑपॉर्च्युनिटी, एक EWS म्हणून पण येऊ शकते आणि कुणबी म्हणून ओबीसीमध्ये आहेत. ह्या डबल ऑपॉर्च्युनिटी मराठा समाजाने घेतल्या पाहिजेत आणि त्या जर न घेता आपण एकच ऑपॉर्च्युनिटीकडे गेलं तर उद्या प्रत्येक गोष्टीला मेरिट आहे आणि मेरिटमध्ये ज्या प्रगल्भ जाती पुढे होत्या त्यांना मागं टाकून ज्या छोट्या छोट्या जाती होत्या त्या मेरिटमध्ये आता प्रचंड प्रमाणात पुढे यायला लागलेल्या आहेत. त्या एवढ्या पुढे गेलेल्या आहेत की खुल्या प्रवर्गातल्या ज्या जागा आहेत त्यातल्याही 80% जागा आता मागास प्रवर्गातली लोक गुणवत्तेच्या आधारावर घेत आहेत. त्यामुळं हा सोशल बॅलन्स ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं
मराठा समाजाने आपल्या कास्ट सर्टिफिकेटवर आपली नोंद मराठा पण असली पाहिजे. उद्या कुणबीचं पॉप्युलेशन जास्त झालं तर ॲटोमॅटिकली मराठा समाजाचं रिप्रेझेंटेशन गव्हर्नमेंटमधलं लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जर कमी पडलं तर तोही आरक्षणाला धोका होऊ शकतो. याचा लॉंग टर्म विचार मराठा समाजातल्या धुरीणांनी केला पाहिजे. कुणाच्या एकट्या दुकट्याच्या चौकारांच्या जीवावर किंवा ह्याच्यावर या समाजाची भूमिका ठरवण्याच्या अगोदर त्या क्षेत्रातल्या नामवंत लोकांनी आपापल्या जिल्हा स्तरावर अशा बैठका घेऊन याचं विचारमंथन करण्याची आज अत्यंत गरज आहे. आणि हे करताना राजश्री शाहू महाराजांचा विचारांचा वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे, जिजाऊ यांच्यापासून तर विठ्ठलरामजी शिंद्यांपासून तर अनेक समाज धुरीणांनी, डॉक्टर पंजाबराव देशमुख असतील, अण्णासाहेब पाटील यांनी ह्या समाजाची एक मुहूर्तमेढ तयार करून ती घडवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आणि त्याच्यातूनच महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं राजकीय, आर्थिक, सामाजिक, सहकार, शिक्षण ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक ठसा उमटवलेला समाज आहे. सर्वसमावेश समाज आहे, व्यापक समाज आहे. अशा व्यापक समाजाला एका आरोपीच्या पिंजऱ्यात बसवून त्याला चारही बाजूनी जर घेरण्याचा प्रयत्न झाला तर ते महाराष्ट्रातल्या सार्वजनिक जीवनातल्या मराठ्यांना, प्रशासनातल्या मराठ्यांना, राजकीय मराठ्यांना त्याची किंमत मोजावी लागू शकते. याचं भान सर्वांनी ठेवून समाजामध्ये संवाद घडवून जे प्रॅक्टिकल आहे ते शक्य आहे ते नक्कीच मिळवलं पाहिजे. त्यासाठी संघर्ष केला पाहिजे. उद्या शासनाशी चार हात करायची वेळ आली ती सर्वांनी मिळून केली पाहिजे. पण हे करत असताना दोन समाजामध्ये जाणीवपूर्वक संवाद घडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची आज रोजी महाराष्ट्राला गरज आहे. आणि जर आपण हे करू शकलो नाही तर ह्याचा फायदा ज्या